किती मोठं व्हा सेठजी, तरी आईच्या दृष्टीनं आपण तिचं लेकरू आहे हे लक्षात ठेवा. किती मोठं. आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, त्यांची आई वारली पण होती तेव्हा गुजरातमध्ये भेटायला जायचे आणि एकदा दाखवलं टीव्हीला. नाना जॅकेटवाले मोदी साहेब आणि पांढऱ्या साडीची म्हातारी माय चिकटून बसले बाकड्यावर, चिकटून. माय लेकर आहे. फुलपात्रभर पाणी दिलं आईनं साहेबाला. साहेबांनी मोठ्या प्रेमानं पाणी घेतलं आणि शेवटचा घोट जरा घाईत घेतल्यामुळे पाणी गालावर उतरलं मोदी साहेबाच्या. आई शेजारी होती. क्षणाचा विलंब लावला नाही, लगेच साडीच्या पदरानं मोदी साहेबाचं तोंड पुसून दिलं आईनं. का तोंड पुसता येत नाही? अरे पंतप्रधान आहे भारताचा, पण पंतप्रधान भारताला आहे, मायला लेकरू आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. बस मी इथून सांगत होतो. सादर भली मिली एक माता, तिचं नाव प्रसूती आहे. आई प्रेमानं, प्रेम आणि भय याच्यावरून वाढलं आपलं. भय असेल तर समजायचं ते प्रेमच नाही, प्रेमाचा नाटक आहे. नाना लेकरू आडवा आलेलं असते, माय गडबडा 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 दवाखान्यात लोळत असते, तेव्हा डॉक्टर घाबरून जातात. डॉक्टर बाहेर येतात, पाटील इकडे या, पाटील इकडे या, पाटील धर्मसंकटात आहे मी. एक तर बाळ जगल नाही तर बाळाची आईन लवकर सांगा काय निर्णय घेऊ. डॉक्टर मंडईकडे लक्ष द्या. सहज आहे बोलणं, कोणी म्हणलं. आणि मग डॉक्टर आत येतात. ती गडबडा बरं का कुठे गडबडा लोळते ती माऊली. मावशी, डॉक्टर असलो तरी मलाही माय आहे, अंतकरण आहे. काय करू, धर्मसंकट आहे. तुम्ही जगाल नाही तर तुमचं बाळ. जर तुम्हाला जगायचं असेल ना मावशी, तर बाळाचे तुकडे 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 करून बाहेर काढतो. आणि बाळ पाहिजे असेल तर तुम्हाला प्राणास मुकावं लागतं. त्यावेळेला ती माऊली गळ्यातली तुळशीची माळ दाखवते. हे पहा डॉक्टर, माहेरची परंपरा. आमची आजी वारकरी होती, खांद्यावर झेंडा घेऊन ज्ञानोबा तुकाराम करत पंढरपूरला जायची. आणि नियम होता माहेरचा, 12 दिवसाचं लेकरू झालं की आजी तुळशीची माळ घालायची. मी 12 दिवसाची होती म्हणे डॉक्टर, माझ्या आजीनं तुळशीची माळ घातली. माझी आजी मेली व डॉक्टर, पण तिची आठवण आली माझ्या आजीची, या तुळशीच्या माळेची. माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते डॉक्टर, मी मेली तरी चालेल, फक्त माझ्या कुळाचा दिवा जगवावं डॉक्टर. याला म्हणतात प्रेम, जिला मरणाचंही भय वाटत नाही. मी का आपली वेळ घेतली? राजा दक्षानं सक्त ताकीद केली. जो सतीचा सन्मान करेल, तिच्यासोबत बोलेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. पण माय मात्र घाबरली नाही. याचं नाव प्रेम आहे. सादर भली मिली एक माता. आई मात्र मोठ्या प्रेमानं भेटली. बरं वाटलं सतीला. पुढे आली सती. पाहिलं शिवाला पूजेचं स्थान नाही. पहिल्यांदा सती ब्रह्मरुंदांवर रागावली. ब्रह्मरुंदांनो, माझ्या बापाला दक्षराजाला तुम्ही सांगायला पाहिजे होतं की ज्या यज्ञामध्ये शिवाला स्थान नाही त्या यज्ञाला मी सहभागी होत नाही. पण माझ्या बापानं अधिक दक्षिणा देऊन तुम्हाला प्रवृत्त केलेलं दिसतंय. ठीक आहे, हे प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागेल. आणि जो माझा बाप शंकराला मानत नाही त्याच्यापासून झालेला देहही मी ठेवणार नाही, असं काही योग अग्नी तनु जारा. सती जळून भस्म झाली. सती जळून भस्म झाल्यावर त्या शिवगणाने यज्ञाचा विध्वंस करायला सुरुवात केली. भृगु ऋषीनं रक्षण केलं यज्ञाचं. सतीची मरतानाची इच्छा आहे, जन्मोजन्मी शंकर पती मिळावे. और तुलसी जी कहते वासना पुनर्जन्म का कारण होता है, जन्म घेने लागे वासनेच्या संगे. ती सती पुढच्या जन्मी हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आली. नाव पार्वती तनु पाई. इकडे भगवान शंकराला कळालं सती जळून भस्म झालेली आहे. महादेवाला क्रोध आला, जटा आपटली. वीरभद्र नामक गण प्रगट झाला. ते भूतावेताळाची सेना घेऊन निघाला. त्यानं सगळ्या यज्ञाचा विध्वंस केला. सकल सुरण विधिवत फल देना.
भृगूच्या मिशा उपटल्या, कारण ते सभेतलं प्रकरण, त्यानं मिशीवर ताव दिलता ना, शंकराला बोलवते दक्षराजे. पुषा नावाच्या देवाचे दात पाडले, कारण ते हसत होतं. काही देवाचे डोळे काढले, त्यांनी इशारे केले होते. सकल सुरन विधिवत फल दीना. आता शंकरजी बैरागी झाले बरं का नाना. पती आणि पत्नी संसार रूपी गाड्याची दोन चाकं असतात, हे कास्तकाराला चांगलं माहिती आहे. एक चाक गाड्याचं मोडलं, गाड्याची प्रतिष्ठा जाते. शेतकऱ्यांना विचारा, मग तो गाडा वाड्याच्या पुढे उभा, कोणता एक चाकवाला फुपाटा बसलेला, आणि गावातली सगळी मोकाट कुत्री त्या गाड्यावर बसलेली. एका चाकानं एवढी चव जाते गाड्याची. म्हणून पती आणि पत्नी संसार रूपी गाड्याची दोन चाकं आहे. शेवटच्या श्वासापर्यंत सेवा सगळे करतील, पण ती अर्धांगिनी आहे. तिच्या सेवेची बरोबरी कोणी करू शकत नाही. पत्नी मरण पावली म्हणजे याची जर कंबर दुखत असेल तर म्हणत नाही सुनबाई झेंडू बाम लावून दे, ती लाजल. मुलगी स्वतःची लाजल, बहीण लाजल, आई लाजल, पण पत्नी आतून कडी लावून पतिदेवाची सेवा करल, ती अर्धांगिनी आहे. आणि घेतो 2-4 मिनिट बरं का. तुम्हाला काय वाटतं, पत्नी हे फक्त पत्नी असते? वेगवेगळ्या भूमिका आहे तिच्या जीवनभर. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता. जन्मभर तुमची सेवा करते ना, तेव्हा ती दासी आहे, करणेषु दासी. संकट काळामध्ये तुमच्या मागे उभी राहून हिम्मत देत असते, तेव्हा मंत्री आहे, कार्येषु मंत्री. एखाद्या वेळेला सावकाराकडून पैसे घेतले बरं का नाना, आणि तो 2-2 दिवसांनी 2-2 दिवसांनी येतो. पतीचं जेवण निम्यावर आलं, पत्नी बारीक लक्ष ठेवून असते. एक दिवस दमबाजी करून गेला सावकार बरं का नाना. त्या संध्याकाळी पती जेवला नाही, रात्रभर झोपलाही नाही. पत्नी लक्ष ठेवून आहे. सकाळी पती उठला, पहिला गोठ्यात गेला, काहीतरी खिशात घातलं. पत्नीच्या लक्षात आलं. तरा 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 चालत आली गोठ्यात. काय घातलं खिशात? काही नाही. शपथ आहे माझी, काय घातलं खिशात? काही नाही. आणि हिनच जेव्हा खिशात हात घालून काढली वस्तू, ती रोगोरची बाटली होती. काय करताय? तरी मला संशय होताच. रात्री झोपला नाही, काल जेवला नाही. काय करताय? आत्महत्या. का? सावकार काल बोलून गेलं, उद्या दुपारपर्यंत पैशाची व्यवस्था कर, नाही तर भर चौकात जोड्यानं थोबाड फोडतो म्हणला सावकार. माझ्या बापानं मारलं नाही आयुष्यात, त्याच्या जोडा खाल्ल्यापेक्षा आपल्या गोठ्यात रोगर पिऊन मरावं म्हटलं. शपथ आहे माझी तुम्हाला, मी अख्ख्या बदनापूरची धुणी भांडी करील ना त्या सावकाराचे पैसे फेडील, पण माझ्या कुंकवाला धक्का लावू देऊ नका. याला म्हणतात कार्येषु मंत्री. पत्नी काय एक भूमिका आहे का डाक नाही. भोज्येषु माता. जेवण घालते ना पतीला, तेव्हा ती आई आहे हे लक्षात ठेवा. तिलाच माहिती आहे पतीची आवड निवड. आवडीनिवडीचे पदार्थ सगळे करून पतीला वाढते. मग काय टी व्ही बघते का? तिथंच बसते ताटापुढे. आग्रह करू करू एक एक पदार्थ वाढते, पोटभर जेवायला घालते पतिदेवाला. तेव्हा ती पत्नी नाही, माय आहे. भोज्येषु माता. मी का सांगतो हे? शंकरजी सती जळून भस्म झाल्यापासून बैरागी झाले. लक्ष लागत नाही, एकटेच आहे. कुठे नामचिंतन करतात, सतसंग करतात,
कुठे डोळे मिटून ध्यानाला बसतात, इकडे आता तुलसीजी कथा बदल करतात. हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आलेली सती म्हणजे पार्वती रूपात. हिमालय पर्वत आहे ना, त्याची म्हणून पार्वती. हे मराठी लक्षात घ्या. जनक राजाची जानकी, बिल्लाचा राजा झाला शबर, त्या शबराची शबरी. बस बस आता कळलं तुम्हाला. शबराची शबरी, जनकाची जानकी, पर्वताची पार्वती. हा बा जमलं. आणि पार्वती ही श्रद्धा आहे. श्रद्धा वाढत चालली नाना, श्रद्धा वाढत चालली. आणि श्रद्धा वाढली म्हणजे संताला बोलवावं लागत नाही, हे लक्षात ठेवा. आमची श्रद्धा आहे, पण आमची श्रद्धा सिजनेबल. श्रावण महिन्यात वाढते, भाद्रपद लागला म्हणजे उतरते. श्रावण महिन्यात तर गावोगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान, क्या बात है, समस्या का हल. आहे चांगलं आहे. त्या निमित्ताने सगळे बरं का शेठजी, शंकराच्या भक्तीला लागले लोक. बरेच महादेव दुर्लक्षित होते, त्यांची मंदिरं चांगले झाले. हे प्रदीपजी महाराजांचे उपकार आहे सर्वावर. लागले ना सगळे. दुर्लक्षित मंदिरं होते, सुंदर झाले मंदिरं. गर्दी सुरू झाली. आज तर सोमवार आहे. सूत्रही सर्वांना सांगितलं, 1 लोटा जल, समस्या का हल. पण नामदेव महाराजांचा अभंग आहे, ते म्हणले लोटाभर जल जास्त होते भाऊ. 750 वर्षापूर्वीचा अभंग नामदेवाचा. म्हणलं 1 लोटा नाही लागत, जास्त झाला तो पाण्याचा खर्च. मग 1 पसा पाणी, 1 बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. अभंग नामदेवाचा. 1 पसा पाणी. लवकर प्रसन्न होणारं दैवत म्हणजे भगवान शंकर. लवकर. ते चोरट बुटकं होतं बरं का नाना, बुटकं होतं 4.25 फुटाचं. आणि ते गेलं जंगलात. चोरी काय मिळते का. महादेवाचं मंदिर होतं, आत गेलं. 5 किलोची घंटा होती पितळी. म्हणला हे तर बदनापूरला नेऊन विकली म्हणजे महिना सुखाचा जाईल. पण हातच पुरे ना, चोराचा बुटकं होतं. पिंडीवर उभं राहिलं, ते पिंडीवर घंटा काढण्यासाठी. शंकरजी एवढे प्रसन्न झाले, म्हणले बापरे एवढे भक्त पाहिले व. पण काही चालूमध्ये PSIला ठोकतात तसा शालू ठोकतात रस्त्याने. काही जवळ येऊन नमस्कार करतात, कोणी घंटी वाजवतं, कोणी तांब्यावर पाणी टाकतं, कोणी बेलाचं पान. फार झालं तर डोकं टेकवतं. याच्यापेक्षा भक्त मी आयुष्यात बघितला नाही. हा एकच भक्त अख्खाचा अख्खा मला अर्पण झाला. आणि ते घंटा काढायला गेलं उभं. चोरे चोरे पिंड दिला पावन, त्याच्या पूजने धाय देव. तुका म्हणे भोळा, स्वामी माझा हा कोवळा. श्रावण महिनाभर. म्हणून श्रावण महिन्यात तुम्ही खेडेगावातली कोंबडी पहा, मुलाबाळासह सुरक्षित असते. 1 महिना फिरायला निघली म्हणजे कोंबडी एकटी नाही, 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं मागं. मध्ये कोंबडी छाती काढून चालती, पुढं पाहती, मागं पाहती. मेरा भारत महान. 1 महिनाभर. श्रावण संपला म्हणजे एकटी कोंबडी दिसेल तुम्हाला उकिरड्यावर. तिला विचारा, कोंबडी काय महाराज, लेकरं कुठं आहे. चांगले महाराज झाले, कळत नाही का तुम्हाला. श्रावण संपला ना आता, मग लेकरही संपली. तुम्ही माझाही नंबर लागतो बाबा आता गणपती उठल्यावर. हे आमची श्रद्धा. श्रावणात वर जाते, भाद्रपद लागला की उतरते. माऊलीच्या भाषेत वर्षाकाळी सरिता, चढो लागे पंडू सुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. इथून वाढलाय आपला. पार्वती श्रद्धा आहे.
भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमेश्वर. श्रद्धा वाढत चालली. आणि नाहीतर जिथे श्रद्धा नाही ना तिथं जाऊ पण नका. नाना आदेश आहे संताचा. आव नहीं आदर नहीं नहीं नयनों से नयन तुलसी उस घर मत जाइए कांचन बरसत मैन. ज्या घरी गेल्यावर तो मालक येत नाही, या म्हणत नाही, बसा म्हणत नाही, नमस्कार नाही, तुमच्याकडे पाहत नाही, अशाच्या दाराला जर चुकून तुमचा पाय लागला तर पाप झालं म्हणून चंद्रभागेला जाऊन आंघोळ्या करा. मेला तरी या जन्मी त्याच्या दरवाजात जाऊ नका. उस घर मत जाइये कांचन बरस. का? सोन्याचा पाऊस पडत असला तरी आव नाही आदर नाही. आल्या अतिथी आदर यावणी धर्म कोणता. घर कशाला म्हणतात? अरे बाप जेवला मुलाला माहीत नाही, मुलगा जेवला बापाला माहीत नाही, सून जेवली सासूला माहीत नाही, अब्जाधीश घराणं आहे, एकाच बंगल्यात राहतात, तपास नाही. मग संस्कारासाठी सांगतो बरं का कुचे. 6 वर्षाची मुलगी, 9 वर्षाचा मुलगा, मोलमजुरी करणारे मायबाप नाना, शाळेत जाताना दुपारच्या सुट्टीमध्ये काशीनाथ बाकीचे पोरं डबे सोडतात, जेवतात, हे बहीण भाऊ पाणी पिऊन झाडाखाली बसतात, पोटात काही नाही. संध्याकाळी आपल्या झोपड्यात आल्यावर मायबाप मजुरी करून आलेले पण संस्कारानं धनवान सांगतोय, कपड्यानं फाटली आहे. ताई हातपाय धुवा बेटा. मायबापही उपवासी आहे आणि लेकरही उपवासी आहे. धुतले आहे. अगरबत्ती घेत आहे, दिवा घे रे बाळा. आणि मायबाप दोन्ही मुलाला गावातल्या मंदिरात नेतात. ताई अगरबत्ती लावली, गोंद्या दिवा लाव, हात जोडा बेटा, जोडले आई. डोळे लावले, मना देवाला जन्मभर सुखाचं ठेव म्हणून दिवसभराचे उपवासी पण संस्कारानं धनवान. मग नाना झोपड्यात येतात. चौघाचा हरिपाठ सुरू होतो. शिवाजी महाराज 1 तासभर, छोटासा देव्हारा, तिथं विठ्ठलाचा फोटो, सारवलेलं घर, चौघही उपवासी, 1 तास हरिपाठ. हरिपाठ झाल्यावर माऊलीचा स्वयंपाक सुरू होतो. 4च भाकरीचं पीठ, जेवायला चौघाय. मुलाच्या ताटात 1 भाकरी, मुलीच्या ताटात 1 भाकरी, यांनी 1 भाकरी घेतली. जेवा बेटा. लेकरं जेवत नाही नाना. 6 वर्षाच्या मुलीनं भावाकडे पाहिलं आणि भावानं मुलीकडे पाहिलं, बहिणीकडे. इशाऱ्याने एकमेकाला कळलं. मुलीनं आपल्या ताटातली अर्धी भाकरी मायेच्या ताटात टाकली, मुलानं आपल्या ताटातली अर्धी भाकरी बापाच्या. धारा लागल्या माय बापाच्या डोळ्याला. का रे बाबा? बाबा आम्ही नुसतं शाळेतच गेलो, तुम्ही दिवसभराचे उपवासी आहे. आमचं बहीण भावाचं शाळेतून येताना ठरलं, ताई आपण उपवासी राहत जाऊ, पण आपल्या आईला बाबाला, याला म्हणतात संस्कार. म्हणून एकदा श्रद्धा, मी यासाठी सांगतो, संताला बोलवायची गरज नाही. पार्वती साक्षात श्रद्धा आहे. श्रद्धा वाढत चाललेली आहे.
न बोलावता एक संत हिमालयाकडे आले. नारायण, कळलं तुम्हाला? नारदजी. नारदाला बसायला दिला आसन, पूजा झाली. नारदाच्या पुढे पार्वती आईला आणून बसवलं हिमालयाने. बाबा, माझी कन्या. हिमालय म्हणाले, हा, हिचं भविष्य सांगा. कह मुनि बेहसी गुण मृदुबाणी, सुता तुम्हारी सकल गुण खाणी. इथून सुरुवात केली नारदाने. सगळ्या गुणाच खाण आहे तुझी कन्या. सुंदर सहज सुशील सयानी, नाम उमा अंबिका भवानी. हे पार्वतीचं भविष्य नारदजी सांगतात हिमालयाला. अनेक नावापैकी हिची 3 नावं मुख्य आहे, उमा, अंबिका आणि भवानी. सब लक्षण संपन्न कुमारी, होई सतत पियई पियारी, सदा अचल येई करई वाता, येई ते जसु पई पितु माता, होई पूज्य सकल जगमाही. जगाला पूज्य होईल तुझी कन्या. येई सेवत कछु दुर्लभ कछु नाही, येई कर नाम सुमिर संसारात, ती चढिये पतिव्रत अतिशधारा. सैल सुलक्षणा सुता तुम्हारी. इथपर्यंत चांगलं सांगितलं, पण शेवटी सुनौज अभाव गुण दोई चारी. एक 4-2 गुण वाईट आहे. वाईट सांगा ना बाबा. हिला जो पती मिळणार आहे, अहो ते तर महत्वाचं आहे, सांगा ना. हिला जो पती मिळणार आहे हिमालय, हा, काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, त्याला आई नाही, त्याला बाप नाही, त्याला बहीण नाही, त्याला भाऊ नाही, त्याला शत्रू नाही, त्याला मित्र नाही, त्याच्या अंगावर कपडा नाही, जोगी जटिल अकाम मन नग्न अमंगल बेश, अस स्वामी यही कह मिलई परिहस्त असरेश. असा पती हिला मिळणार. हिमालय म्हणला, बाबा एकुलती एक मुलगी आहे, थोडीशी दक्षिणा वाढवून घ्या बाबा, पण जरा चांगलं सांगा. अरे इथं दक्षिणेनं काय फरक पडणार आहे? असं स्वामी यही कह मिलई परिहस्त असरेश. लल्लाटीचे लिहिले न मोडेगा काही केलेन, काळे गोळे पण धुतले फिटो नेणे. एकदा लल्लाटीचे लिहिले बरं का, कुछ आहे लल्लाटी, नाहीतर रावण. बरं सांगतोच काशीनाथ. ब्रह्मदेव पंचांग पाहिला होता रावणाकडे. डाकणे ब्रह्मदेव पंचांग पाहायला. सटवी बाळणपणाला ब्रह्मदेवाला रावणाने विचारलं, का हे लल्लाट 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 भविष्य वगैरे असं काय म्हटलं? ते सटवी लिहिते, सटवी 5वीच्या दिवशी. बरं, सटवी कायमचीच बाळणपणासाठी ठेवली होती रावणानं दरबारात. कारण काही हम दोन हमारे दो होते का नाना. रावणाला मुलं 1 लाख होते, नातू 1.25 लाख, म्हणजे 2.25 लाख तर बाळणपण होतीच. अखंड हरिनाम सप्ताच कायमचा बोर्ड, बाळणपण बंदच नाही. ते कधी लिहिते सटवी? 5वीच्या रात्री. त्याला सटवीची रात्र म्हणतात. सटवीची राती न विसंबिजे जेवी वाती. त्या रात्री कुठे दिवा विजवायचा नसतो, प्रकाश पाहिजे. तिला उजेडात चांगलं लिहिता आलं पाहिजे. आपल्या जीवनात दुःख का येत असतात? आपल्या म्हातारीनं दिवा विझवला होता आणि त्या अंधारात काहीतरी लिहून गेली ती. सटवीची राती न विसंबिजे. रात्री मुलगी झाली, सटवी आली रावण दरबारात. कुठं झाली तो? तुमच्या मुलीचं भविष्य लिहायचं आहे. बरं ठीक आहे, आली लिहून. लिहिलं का? काय लिहिलं? मी मागा हात करून लिहत असते, त्यामुळे मला कळत नाही. काय कोणाशी बोलतोय तू? रावण आहे मी. सांग काय लिहिलं? सांगते बाबा, पण मला अभय द्या. ठीक आहे, तुला मारणार नाही मी.
आली वाचून आली बरं का कुठे. काय लिहिलं भविष्य? तुमच्या दरबारातला जो संडास साफ करणारा होणारच नावाचा भंगी आहे, त्याच्यासोबत तुमच्या मुलीचं लग्न होणार आहे. मी लल्लाटीची लिहिली याच्यावर सांगतो. काय होणारात सोबत माझी कन्या? अहो मी वाचून आले म्हणून सांगते तुम्हाला लिहिलेलं. ठीक आहे, जा दुसऱ्याची ब्रह्मदेवाला. अरे ते माझ्या मुलीचं भविष्य लिहिलं सटवीनं. ते म्हणले होणारच सोबत लग्न, होणारच नावाचा जो. मग तसंच होणार. आणि ते खोटं करून दाखवलं तर शक्यच नाही. दाखवलं खोटं करून तर पंचांग फाडून टाकेन. दुसरं काय करते ब्रह्मदेव? सरड्याची दाव कुंपणापर्यंत पंचांग फाडील. बुवा कुठपर्यंत जाईल? चंदन पुसून काढील. याच्यापेक्षा काय? म्हणून होणारतला बोलवून घेतला दरबारात. त्याच्या डाव्या पायाचा अंगठा तोडला रावणानं. त्याला नावेत बसवला. 100 मैल समुद्राच्या पलीकडे एकटा नेऊन सोडला. आता कसं लग्न होणार? झालं तर ओळखता येईल ना अंगठ्याहून. बरं का टाकणे. झालं, मुलगी लग्नाजोगी झाली. देशोदेशीच्या राजाच्या नावाने टपाल गेली. हत्तीच्या सोंडेत फुलाचा हार आहे. सगळे दरबारात राजकुमार आलेले आहे. हत्तीनं माळ घातली, त्याला मुलगी दिली. लग्न थाटात पार पडलं. बोलो ब्रह्मदेवाला बोलवा रे. रावण म्हणला काय पंचांग फाडून टाकील? राजकुमारासोबत लग्न माझ्या लेकीचं शक्यच नाही राजे. का ज्या अर्थी लग्न झालं तो होणारच असला पाहिजे. अहो राजकुमार आहे, असं होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही बघितलं त्याला बघायचं काय? राजकुमार आहे. बरं होणारची काही ओळख आहे ना? काय त्याच्या डाव्या पायाचा अंगठा तोडला होता मी. याचा अंगठा बघितला का? अंगठा बघायचं काय? कारण राजकुमार आहे. अहो अंगठा बघा ना. होणारच्या पायातला बूट काढला कुचे, डाव्या अंगठा तुटलेला. का रे तू कोण? मी तुमच्या दरबारातला होणारच. इथं कसा आला? अहो तुम्ही 20 वर्षापूर्वी नावेत बसवला, हाकलून दिला, जंगलात फिरत होतो मी. 8 दिवसाचा उपवासी झाडाची पानं खाऊन राहिलो. एका नगरात भीक मागायला गेलो, तिथला राजा मेला. तिथं हत्ती हार घेऊन फिरत होता. दुसरा बसवल्याशिवाय पहिल्याची डेड बॉडी उचलायची नाही. योग मी पीठ मागायला गेलो, माझ्या गळ्यात हार घातला हत्तीनं. मला त्या देशाचा राजा केला. मग काही नाही, त्या जुन्या राजाच्या नावावर तुमचं पत्र आलं, स्वयंवराला यावं म्हणून मी स्वयंवर बघायला आलो. पण इथंही योग असा की माझ्याच गळ्यात हार हत्तीनं घातला. याला म्हणतात लल्लाटीचे लिहिले न मोडेगा. जोगी जटिल अकाम मन नग्न अमंगल वेश, असं स्वामी यही क मिलय परहस्त असे रेश. काय करावं लागेल? हिला तपाला जावं लागेल. पार्वती आई दुसऱ्या दिवशी तपाला गेली बरं का नाना. खरं तर तपश्चर्या केली. काय 1000 वर्षे झाडाचा पाला, काय 1000 वर्षे फळ, काय 1000 वर्षे वायुभक्षण, काय 1000 वर्ष पडलेला पाला. 3000 वर्षे तर बेलाचा पाला खाल्ला. बेल पाती मही परही सुखाई, 3 सहस्त्र संवत्स सोई खाई. 3000 वर्ष. मग तो पाला पडलेलाही खाण्याचा बंद केला. म्हणून नाव अपर्णा. सुनी परिहरे सुकाने उपर्णा, उमय नाम तब भयो अपर्णा. काय म्हणतील काय बाता मारता महाराज. 1000 वर्षे पाला, 1000 वर्षे फळ, 1000 वर्षे पाणी, 1000 वर्षे वायू, सगळे आकडे 1000 1000 1000. लग्न कोण्या वयात झालं?
अरे भाऊ, हिशोब त्या मानाने करायचा राजा. प्रत्येक युगामध्ये आयुष्याचं एक शून्य कमी झालं. 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं कृतयुगामध्ये, शून्य कमी झालं. त्रेतायुगात 10,000 वर्षे, पुन्हा शून्य कमी झालं. द्वापारात 1,000, पुन्हा शून्य कमी झालं. आता 100. आता सर्व मिळून देवाला प्रार्थना करू, देवा आता शून्य कमी करायच्या भानगडीत पडू नका. 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतील, बाकीचे उद्योग कधी करायचे. मग आता 60-65 वर्षाचं आयुष्य माणूस जगतो, तरी छातीला हात लावून सांगतो का नाही, पठ्ठ्यानं 12 वर्षे तप केलं. अरे 65 वर्षवाल्याचं 12 वर्षे तपात गेल्याचं जर तुम्ही मान्य करता, तर 1,00,000 वर्षाच्या आयुष्यात 2-4 हजार वर्षे तपात जात असेल तर तुमचं आणि माझं काय नुकसान आहे. हिशोब तसा करायचा. खरं तर तपश्चर्या इकडे भगवान शंकराने सप्तर्षींना पाठवलं परीक्षा घ्यायला. सप्तर्षी आले. कशा करता बसल्या? तपाला बसली. कशासाठी? शंकर पती मिळावे. त्यापेक्षा विष्णूला पती करा. देखो सप्तर्षि जी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, कितनी बार तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, लेकिन पति शंकर जी को ही करूंगी. बस प्रसन्न सप्तर्षि. देवी, हम परीक्षा लेने आए थे, तुम्हारे पिता कल बुलाने आए तो हट छोड़ के घर चले जाना. दुसऱ्या दिवशी हिमालय येतात. नाना पार्वतीला घेऊन येतात. सप्तर्षि भगवान शंकराकडे येऊन सांगतायत, वो तो कहती है शिव जी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, कितनी बार तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, लेकिन पति शंकर जी को ही करूंगी. हे ऐकता ऐकताच महादेवजीला समाधी लागली. सप्तर्षी निघून जातात. त्या समाधी काळामध्ये एक घटना घडली. तारकासुर नावाचा दैत्य मातला. सर्व देवतांना त्रस्त करून सोडलं. सर्व देवता भगवान विष्णूकडे. भगवान विष्णू म्हणाले, तारकासुराचं मरण शंकराच्या पुत्रापासून आहे. आता शंकरजी समाधीस्थ आहे. पहिल्यांदा त्यांची समाधी भंग करावी लागणार. त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करावं लागणार. मग त्यांचं लग्न होणार. मग त्यांना मुलगा होणार. तो मुलगा तरुण होणार आणि त्याच्या हातून तारकासूर मरणार. बापरे, एवढं लांब लचक प्रकरण केव्हा घडणार? 5 वाजेपर्यंत घडणार. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मग आता महादेवाची समाधी भंग करणे. जहां बैठे थे शिव जी समाधि. कामदेवाला पाचारण केलं. कामदेवानं पाऊल ठेवल्याबरोबर वातावरण बदललं. वसंत ऋतूचं आगमन. फुलानं शृंगारलेल्या वेली ज्याच्यावर भुंगे गुंजाराव करतात, फळानं लदबदलेली झाडं, हरण उड्या मारतात, कोकिल पक्षाचं गायन, निर्मळ पाण्याचे झरे, शीतल वायू. नुसतं कामदेवानं पाऊल ठेवला एवढा परिणाम झाला. सबके हृदय मदनय विलासा लता निहारी नवई तरुसा का नदी उमगी अम्बुदिक उधाई संगम करई तलाऊ तलाई. नद्या कामातुर भावनेनं सागराकडे धावू लागल्या. वृक्षाच्या वेली कामातुर भावनेनं वृक्षाला बिलगू लागल्या. कामदेवानं पाऊल ठेवल्याचा परिणाम. जैसी दशा जड़न के बरनी को
तुल सब लोका निशिदिनी नहीं अवलोक को का देव तनुज नर किन्नर ब्याला प्रेत पिशाच भूत बैताला इनके दसाण करो बखाने सदा काम के चेहरे जाने सिद्ध विरक्त महामुनि जोगी ते पिकाम्बर भजो वियोगी। सभी पर प्रभाव लेकिन शिवजी पर प्रभाव नहीं। कामदेव ने नृत्यांगनाओं को बुलाया, बाजे बजाने वाले को बुलाया, गंधर्व लोगों को बुलाया, बजाओ गाओ नाचो। बाजई ताल पखावज वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा। तबला नहीं पखावज। बाजई ताल पखावज वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा। रंभादिक सुर नारी नवीना सकलय समसर कला प्रवीणा करई गान बहुतान तरंगा बहुविध क्रीडई पानी पतंग। गाओ नाचो बजाओ उत्तेजित करे कामदेव। सभी पर प्रभाव शिवजी पर नहीं। और थोड़ा प्रयास करो, बजाओ गाओ थोड़ा, शाबाश और शाबाश धन्यवाद। कोई असर नहीं शिवजी पर। गुस्सा आया कामदेव को और गुस्से में आकर कामदेव बोल उठे, बंद करो, चले जाओ तुम्ही, थांबा अजून 5-6 दिवस इथे। आणि मग स्वतः कामदेव देखी रसाल बिटप परसाका आंब्याच्या झाडाच्या एका सुंदर फांदीमध्ये